नमस्कार मंडळी. संसार ही दोन जीवांची अशी एक सुंदर सफर आहे जिथे विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा यांच्या जोरावरती एक छोटेसे घरही स्वर्गासारखे फुलू शकते. नवरा आणि बायको हे एकाच रथाचे दोन चाके असतात. एकीकडे नवऱ्याचे अपार कष्ट असतात तर दुसरीकडे स्त्रीची घराला सावरून धरण्याची ममता आणि बुद्धिमत्ता असते. स्त्री ही घराची लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि खरी सूत्रधार मानली जाते. तिच्या एका सकारात्मक निर्णयाने जसे घराचे पांग फेडले जाऊ शकतात, तसेच नकळत घडलेल्या काही चुकांमुळे संसाराची घडी पार विस्कटूही शकते. आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि भावनांच्या भरात अनेकदा स्त्रियांकडून अशा काही चुका घडतात ज्यांचा थेट फटका तिच्या नवऱ्याच्या मानसिक शांततेला, आत्मसन्मानाला आणि त्याच्या प्रगतीला बसतो. कोणताही पुरुष बाहेरच्या जगातील वादळांशी, संघर्षांशी आणि संकटांशी ताकदीने लढू शकतो, पण जेव्हा त्याला स्वतःच्या घरात नकळत अपमान किंवा उपेक्षा मिळते तेव्हा तो आतून पूर्णपणे खचून जातो. आपला संसार सुखी, समृद्ध आणि शांततेचा व्हावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण हे स्वप्न सत्य करण्यासाठी केवळ प्रेम पुरत नाही, तर संसारात काय करावे यापेक्षा काय टाळावे हे समजणं जास्त महत्वाचं असतं. स्त्रियांकडून नकळत घडणाऱ्या अशा 7 मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या पुरुषाचे आयुष्य आणि संसारातील आनंद उद्ध्वस्त करू शकतात, आणि त्या टाळून संसाराला कसे फुलवावे हे आज आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दातून समजून घेणार आहोत. नंबर 1. लोकांसमोर नवऱ्याचा अनादर करणे. माणसाचा स्वाभिमान हीच त्याची सर्वात मोठी कमाई असते. जेव्हा एखादी स्त्री 4 चौघात, नातेवाईकात किंवा मित्रांमध्ये आपल्या नवऱ्याची कमतरता काढते, त्याच्यावरती ओरडते किंवा त्याला कमी लेखते, तेव्हा त्या पुरुषाचा स्वाभिमान फार चुरगळला जातो. बाहेरच्या जगात पुरुष हजारो अडचणींशी लढत असतो, पण घरात आणि आपल्या माणसांमध्ये त्याला आदराची अपेक्षा असते. जेव्हा त्याला स्वतःच्याच माणसाकडून अपमान मिळतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो. त्यामुळे नवऱ्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. तो 4 लोकात जाणे टाळू लागतो आणि त्याचा थेट परिणाम त्याच्या कामावर, प्रगतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावरती होतो. संसारात वाद होणे स्वाभाविक आहे, पण ते 4 भिंतींच्या आत मिटवले पाहिजेत. नवऱ्याची चूक असली तरी ती एकांतात समजावून सांगावी. लोकांसमोर नवऱ्याचा आदर राखणे म्हणजे त्याचा मान वाढवणे, आणि नवऱ्याचा मान वाढला की समाजात तुमचाही मान आपोआप वाढतो. नवरा बायकोचे नाते एकमेकांना सावरून घेण्याचे असते, एकमेकांना खाली पाडण्याचे नसते. नंबर 2. सतत दुसऱ्यांच्या संसाराशी तुलना करणे. त्यांच्या नवऱ्याने गाडी घेतली, तुम्ही काय केलं? त्यांच्याकडे किती सोने दागिने आहेत, आपल्याकडे काय आहे? अशी सतत दुसऱ्यांच्या संसाराची तुलना करणे ही संसाराला लागलेली सर्वात मोठी उधळ म्हणजे कीड आहे. प्रत्येक माणसाची काम करण्याची क्षमता, त्याची कमाई आणि त्याची परिस्थिती वेगळी असते. तुमचा नवरा दिवस रात्र कष्ट करून घरासाठी काय करतोय हे पाहण्याऐवजी जेव्हा त्याची तुलना दुसऱ्या पुरुषाशी केली जाते तेव्हा त्याला आपल्या कष्टाची काहीच किंमत नाही असे वाटू लागते. या मानसिक ताणामुळे नवरा खचून जातो आणि कधी कधी जास्त पैसे कमवायच्या नादात चुकीच्या मार्गाला लागू शकतो. सततच्या तुलनेमुळे घरातील समाधान आणि आनंद पूर्णपणे निघून जातो. दुसऱ्याचे घर पाहून स्वतःचे घर पाडण्यात काहीच शहाणपण नसते. नवऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून जे आहे त्यात समाधान मानून पुढे जाणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हीच एका समंजस गृहिणीची खरी ताकद असते. नंबर 3. घरातील गोष्टी बाहेर सांगणे. घरातल्या 4 भिंतींमधील गोष्टी बाहेर जाणे हे संसाराच्या विनाशाचे मुख्य कारण ठरते. घरात चाललेली भांडणे, नवऱ्याची आर्थिक अडचण याची गुप्त माहिती किंवा कौटुंबिक मतभेद जेव्हा स्त्री आपल्या माहेरी, शेजाऱ्यांना किंवा मैत्रिणींना सांगते तेव्हा बाहेरचे लोक सहानुभूती दाखवण्याचं नाटक करतात, पण पाठीमागे हसतात. बाहेरील लोक या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि घरात आणखीन विष कालवण्याचे काम करतात. नवऱ्याचा विश्वास हा नात्याचा पाया असतो. जेव्हा त्याला समजते की घरातील खाजगी गोष्टी बाहेर जात आहेत तेव्हा त्याचा बायकोवरचा विश्वास पूर्णपणे उडतो. यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नवरा मनमोकळेपणाने बोलणे बंद करतो. संसारात कितीही मोठे भांडण झाले तरी ते घरातच राहिले पाहिजे. घरातील गोष्टी गुपित ठेवल्याने घराची पत आणि मानमर्यादा टिकून राहते, तसेच बाहेरील लोकांचा हस्तक्षेप टळतो. नंबर 4. संशयी वृत्ती ठेवणे.
विश्वास हा कोणत्याही नात्याचा मुख्य कणा असतो, पण जेव्हा संसाराच्या नात्यात संशयाची पाल चुकचुकते तेव्हा ते नातं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. नवऱ्याच्या प्रत्येक कामात अवाजवी संशय घेणे, त्याचा फोन सतत तपासणे, तो कुणाशी बोलतोय यावर नजर ठेवणे किंवा तो उशिरा का आला यावरून रोज वाद घालणे, यामुळे पुरुषाचे जगणे असह्य होते. दिवसभर बाहेर काम करून थकलेला नवरा जेव्हा घरी येतो आणि त्याला प्रेमाऐवजी संशयास्पद प्रश्नांचा सामना करावा लागतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या खचतो. सततच्या संशयामुळे घरात सतत चिडचिड आणि अशांतता राहते. माणसाचे मन जिथे मोकळे असते तिथे त्याला शांतता मिळते, तिथेच तो आनंदी राहतो. अवाजवी संशयामुळे प्रेमाची जागा तिरस्कार घेतो. त्यामुळे नवऱ्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका, पण विनाकारण संशय घेऊन स्वतःचे आणि त्याचे आयुष्य नरक बनवू नका. नंबर 5. उधळपट्टी आणि आवाजवी हट्ट. गृहलक्ष्मी ही घराची तिजोरी आणि आर्थिक नियोजन सांभाळणारी असते, पण जर स्त्रीने नवऱ्याच्या कमाईचा, त्याच्या परिस्थितीचा विचार न करता सतत आवाजावी हट्ट धरले आणि उधळपट्टी केली तर ते घर लयाला जाते. नवऱ्याची जितकी पत आहे त्यापेक्षा जास्त खर्चाची मागणी करणे, नको त्या वस्तू दाखवण्यासाठी खरेदी करणे, यामुळे नवऱ्यावर मोठा आर्थिक ताण येतो. हा खर्च भागवण्यासाठी पुरुषाला कर्ज काढावे लागते, लोकांकडून पैसे उसने घ्यावे लागतात. हळूहळू नवरा व्याजाच्या आणि कर्जाच्या खाईत लोटला जातो. आर्थिक अडचणींमुळे घरात रोज भांडणे होतात आणि नवऱ्याचे मानसिक आरोग्य बिघडते. स्त्रीने संकटाच्या वेळी उपयोगी पडेल अशी बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे. नवऱ्याच्या कमाईचा अंदाज घेऊन त्यानुसार संसार चालवणे, विनाकारण होणारा खर्च टाळणे, यामुळे घरात बरकत राहते आणि नवरा निश्चिंत राहून काम करू शकतो. नंबर 6. नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहणे. आयुष्यात नेहमीच चांगला काळ असतो असे नाही. कधीही अपयश येते, नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होते किंवा मोठे संकट येते. अशा कठीण प्रसंगी जेव्हा नवऱ्याला त्याच्या बायकोच्या साथीची जास्त गरज असते तेव्हा त्याला टोमणे मारणे किंवा त्याचा दोष काढणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला काहीच जमत नाही, तुमच्यामुळेच आमचे वाटोळे झाले, असे शब्द पुरुषाला आतून तोडून टाकतात. संकट काळात जर बायकोनी साथ सोडली किंवा नकारात्मक बोलली तर नवरा मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचतो आणि कधी कधी चुकीचे पाऊल उचलतो. या उलट परिस्थिती कशीही असली तरी मी तुमच्या सोबत आहे हा बायकोचा एक शब्द पुरुषाला पर्वता एवढ्या संकटाशी लढण्याची ताकद देतो. संसारात सुखात तर सगळेच सोबत असतात, पण दुःखात आणि कठीण काळात नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे स्त्रीचे खरे सामर्थ्य आहे. नंबर 7. सासरच्या माणसांबद्दल सतत कटकट करणे. ज्या आई वडिलांनी नवऱ्याला लहानाचे मोठे केले, ज्या भावा बहिणीसोबत तो वाढला, त्यांच्याबद्दलच सतत वाईट बोलणे किंवा त्यांच्याविषयी कटकट करणे नवऱ्याच्या मनाला खूप लागते. बायकोने सतत सासरच्या माणसाचा अनादर केला, त्यांच्याशी भांडणे केली किंवा नवऱ्याला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर नवऱ्याच्या मनात बायकोबद्दल अढी निर्माण होते. तो आई वडील, बायको यांच्यामध्ये भरकटला जातो, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली जगतो. पुरुषासाठी त्याचे कुटुंब आणि बायको दोन्ही महत्वाचे असतात. जर स्त्रीने सासरच्या माणसाला स्वतःचे मानले, त्यांचा आदर केला तर नवऱ्याच्या मनात तिच्याबद्दल आदर द्विगुणित होतो. ज्या घरात सासर आणि माहेर असा भेद न करता सर्वांना एकत्र घेऊन चालले जाते, तिथेच खरी शांतता, समृद्धी आणि आनंद वास करतो. तर मंडळी, स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. तिच्या हातात घर जोडण्याची आणि ते स्वर्गासारखे फुलवण्याची अथांग ताकद असते. जेव्हा एक बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभी राहते, त्याच्या कष्टाचा सन्मान करते आणि त्याच्या स्वाभिमानाची जपणूक करते, तेव्हा जगातील कोणतीही अडचण त्या पुरुषाला पराभूत करू शकत नाही. वर सांगितलेल्या या 7 चुका अनेकदा वाईट हेतूने नाहीत तर नकळत किंवा भावनेच्या भरात घडतात. पण वेळेवर स्वतःमध्ये बदल करून या चुका टाळल्या तर संसारात पुन्हा एकदा आनंदाची, विश्वासाची आणि प्रेमाची नवी पालवी फुटू शकते. नवऱ्याला केवळ एक जोडीदार न मानता त्याला आपला खरा मित्र समजा आणि त्याच्या संघर्षात त्याची सर्वात मोठी ताकद बना. एक समंजस स्त्री केवळ एका पुरुषाचे आयुष्य समृद्ध करत नाही,
तर संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकते. म्हणूनच आजच या चुका टाळायचा संकल्प करा. एकमेकांचा आदर करा आणि आपल्या घराला प्रेमाचे एक सुंदर मंदिर बनवा. हा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श देऊन गेला असेल तर तुमच्या आत्पेष्टांबरोबर नक्की शेअर करा आणि एका सुखी संसाराची नवी सुरुवात आजपासूनच करा. धन्यवाद.